साधनाची लगबग कैसे करावी, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा धृत उजळून टाकू, पुसू पानिपत पुन्हा लिहाया आमचे भारत, व्यास वाल्मिकी येतील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळेमलेंच बाधा, नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडलिक वरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. मिर्झा राजे काल थोडंसं आपण पाहिलं. चरित्र अशा अर्थानं खरं तर विशाल आहे. एक राजपूत राजा म्हणून त्यांचं काम विलक्षण आहे, मोठं आहे, कर्तबगारीचं आहे. अनेक विषय आहेत, अनेक विषयाचे जाणते आहेत, स्वतः प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष घालणारे आहेत. अनेक गोष्टीने काल विचार केला. पण त्यांनी काही युद्ध केलेली आहेत. वयाच्या 10व्या वर्षापासून ते गादीवर बसले आणि जे काही काम केलं त्याचाही विचार कधीतरी करणं क्रमप्राप्त आहे. त्याशिवाय मिर्झा राजाची मोठेपणा किंवा महत्ता आपल्याला समजत नाही. मिर्झा राजे काय आहे? मिर्झा राजे सामान्य व्यक्ती नाहीत, असामान्य आहेत. बादशाच्या दृष्टीनेही असामान्य आहेत. बादशाचा मोगलाई सुलतनतीचा आधार आहेत असा विचार केला. पण त्यांनी केलेली युद्ध कशी आहेत, म्हणजे युद्धात ते निपुण किती आहेत याचाही विचार कधीतरी करणं आहे. मिर्झा राजांचा जन्म झाला साधारण 15 जुलै 1611. 10-11 असा आपण काल विचार करत होतो. 1610 ही काही ठिकाणी म्हणतात. 11 जेव्हा शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा मिर्झा राजे सुमारे 20 वर्षाचे आहेत. आणि त्यावेळेच्या आधीपासून, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासून ते बादशाही सेवेत रुजू झालेले आहेत. अंबर राज्याचा कछवा राजा, कछवाचं पण जो विस्तार आहे त्याचाही थोडासा विस्तार पुढे येईल आपल्याला, आपण त्याचाही विचार करू. म्हणजे कशा अर्थानं ते कछवा राजे आणि काय आहेत याचाही विषय जो आहे. खरं तर त्याचा जो विषय आहे ना, जयपूर हे मूळ, जयपूरचे राजे जरी म्हणत असलो आपण तरी ते जयपूरचे मूळ नाही. जयपूरच्या शेजारी आमेर किंवा अंबर या नावानं एक गाव आहे, मोठं गडी आहे, किल्ला आता आहे आंबेर. आमेर पॅलेस नावानं मोठी वास्तूही अस्तित्वात आहे. तिथे मिर्झा राजांचं राज्य होतं. मिर्झा राजे हे तिथले मूळ. तिथून दुसरा जयसिंग नावाचा राजा निर्माण झाला 1725च्या दरम्यान, आणि त्याने जयपूर वसवलं. जयपूर नगरीची निर्मिती त्याने केली आणि त्याच्या नावानं जयपूरला त्याला जयपूर हे नावही त्याचं म्हणून दिलं गेलं. पण मिर्झा राजांचा विचार करीत असताना मिर्झा राजे आमेर किंवा अंबर राज्याचे राजे. श्रीरामाचा पुत्र कुश आणि कुशाला पुत्र झाला कच्छप किंवा कच्छ नावाचा, आणि त्या कच्छाची शाखा म्हणून यांना कछवा म्हणतात. हा झाला त्यांचा सगळा विस्तार. या कछवा हा कुलाचं राज्य अंबरला होतं. आणि बाबराच्या काळात राजस्थानावर हळूहळू वर्चस्व स्थापित होत गेत जयपूर म्हणण्यापेक्षा अंबरचं घराणंही मोगली सत्तेच्या अंकित झालं. या मोगल दरबारातल्या ज्या मानाच्या जागा आहेत त्यामध्ये सरदारांमध्ये या कछवा घराण्याला मानाचं स्थान होतं. मिर्झा राजांचे आजोबा त्यात मान्यवर होते, भगवानदास. आपण काल नावही पाहिलं त्यांचं थोडंसं. मिर्झा राजाचा भाऊ किंवा या राजा भगवानदास यांचा भाऊ, तोही स्वतंत्र स्थान असणारा होता. आणि राजा मानसिंग ही याच घरातला आहे. मिर्झा राजांचा द्वेष किंवा अनेक गोष्टींनी त्यात ते बिघडत गेलं म्हणूनचा विषय आहे. मिर्झा राजाचे वडील महासिंग आणि त्यांची पत्नी दमयंती यांच्या पोटी मिर्झा राजांचा जन्म झाला. ही जी दमयंती आहे ही मेवाड म्हणजे राणा प्रतापांच्या घरातली आहे. राणा प्रतापांच्या घरातली नुसती नाही
तर ती राणा प्रतापांचे वडील उदयसिंग यांची नात आहे, म्हणजे राणा प्रतापाची एका अर्थानं पुतणी आहे. ती मिर्झा राजांची आई आहे. म्हणजे राजपूत कुळाचा जो विषय आहे ते या अर्थाने विचार करायला हरकत नाही. दुर्दैवानं वडील लवकर गेले किंवा वडिलांनी मिर्झा राजांना वयाच्या 10व्या वर्षी या कछवाहा घराण्याचा, आमेरच्या राजाचं राजेपद त्यांना प्राप्त झालं आणि कछवाहा घराण्यांचा सगळ्यांचाही विश्वास किंवा राजा आपल्या कछवाचे म्हणून मिर्झा राजांकडे बघायला सुरुवात झाली. राजा होणं ही काही गोष्ट सामान्य नाही. नुसतं घरात जन्माला आला म्हणून राजा होत नाही. आपल्याकडं आपण महाभारत वाचतो किंवा अनेक रामायणाचे विचार वाचतो, त्यामध्ये धृतराष्ट्र जन्माला आला पण हा राजा होण्याला योग्य नाही. कारण काय, हा आंधळा आहे, म्हणजे डोळ्याचा दृष्टीदोष आहे. दृष्टीदोष असणारा मनुष्य राजा होण्यास योग्य नाही म्हणून त्याला बाजूला ठेवलं गेलं. राजदरबारातल्या मंत्र्यांनी तशी मंत्रणा केली की अयोग्य आहे, हा राजा होण्याला योग्य नाही, म्हणून दुसरा कोण पात्र आहे त्याला राजा करा. म्हणजे जो पात्र आहे त्याला राजा करायची. ज्येष्ठापत्य, ज्येष्ठ पुत्र आहे त्याला राजा करावं ही संस्कृती आहे, हे चालतं. पण जर तो सक्षम नसेल तर दुसऱ्याला राजा केलं जातं. ही आपल्याकडं परंपरा आहे किंवा ही आपली संस्कृती आहे. सक्षम कोण आहे, जनता सुद्धा कधी कधी यात सहभागी होते. हा नको, हा पाहिजे. जेव्हा दुर्योधन की युधिष्ठिर असा विषय सुरू झाला तेव्हा युधिष्ठिर युवराज असावा, कारण उद्याचा राजा म्हणून आम्ही त्याला पाहतो आहोत युवराजाला, आणि युधिष्ठिरच राजा असला पाहिजे असं जनतेचं मत सगळ्या पुढे आलेलं आहे. आपल्याला त्यातला विचार त्यावेळेस लक्षात येतो. या अर्थाने मेवाडच्या घराण्यात अजूनही तशा पद्धती चालतात. मेवाडच्या परिसरातल्या वेगळ्या वेगळ्या सरदारांच्या किंवा घराण्यांच्या ज्या शाखा आहेत, 30-35 वेगळ्या वेगळ्या शाखा आहेत. जसं कछवाहा घराणं म्हणतो ना आपण, तशा शाखा आहेत. या शाखेचे प्रमुख आहेत. आणि पहिला राणा मेला म्हणजे आता मेवाडचे आपण जे राणा प्रतापांचा विचार करतो, महाराणा प्रताप म्हणतो, त्यांचा जो वंश चालू आहे त्यांच्या घरात सुद्धा नवीन राणाची नियुक्ती करीत असताना सर्व त्या शाखांनी संमती द्यावी लागते. सगळ्यांनी संमती द्यावी लागते. आता राजा होण्याला हे पात्र आहेत, यांना आपण राजा करायचं आहे, सगळ्यांनीच एकमुखाने उभं राहायचं आणि मग त्याला राजा म्हणून घोषित केलं जातं. मग त्याचं कामकाज चालतं. त्याच्यात पुन्हा त्यांच्यात खूप संस्कार आहेत, पद्धती आहेत, रीतिरिवाज आहेत. टिळा कुणी लावायचा, मंत्र कुणी म्हणायचे, पूजा कुणी करायच्या किंवा बाकीच्यांनी पहिला नमस्कार कुणी करायचा राणा म्हणून नियुक्ती झाल्यावर, हे ठरलेलं आहे. परवा तो मोठा संस्कार समारंभ आहे आपल्या इथे झाला, पाहिला असेल तर पहा, नाहीतर मी तुम्हाला दाखवेन. राणा पहिला मेला, त्याचा अंत्यसंस्कार झाल्यावर दुसऱ्या राण्याची नियुक्ती झाली. सगळे दिवस पाणी संपल्यानंतर ते सगळी घराणी एकत्र आली आणि त्यांनी जाहीर केलं की आता राणा हे आहेत. ते आता सध्याचे सांसद आहेत. मंडळी ते दोघंही लोकसभा विधानसभा अशा अर्थाने चालतात. सगळी जनता त्यांच्या मागे आहे. लक्षात ठेवा, मेवाडचे राजे कोण, उदयपूरचे राजे कोण असा विषय जेव्हा येतो तेव्हा ते नाव येतं. परवाच झाला संस्कार, 2-4 महिन्याखाली झाला. आणि त्याचा राजतिलक करायचा जो समारंभ आहे तो राजतिलक एक विशिष्ट घराणं आहे. ज्यांनी राणा प्रतापाच्या काळात राजतिलक केला त्याच्यापासून ती परंपरा चालू आहे. त्यांनी राजतिलक करायला समोर यायचं, महाराजाला नमस्कार करायचा आणि तलवार आपली म्यानातून बाहेर काढून तिच्यावर अंगठा घासायचा, मग रक्त येतं त्याला तिलक करायचा. अजूनही क्षत्रिय म्हणून हा संस्कार त्यांचा चालतो. राजतिलक रक्तानं केला जातो राणा प्रतापांच्या या वंशात. या राणा प्रतापांच्या वंशातली कन्या ही मिर्झा राजांची आई आहे, दमयंती तिचं नाव. वयाच्या 10व्या वर्षी ते राजे झाले. कच्छप वंशाचा सगळ्यांचा मुख्य म्हणून त्यांच्याकडे पाहायला गेलं, सगळ्यांनी त्यांच्याकडे आधार घेतला. 10व्या वर्षी म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. नुसता राजा म्हणून जन्माला आला घराण्यात एवढा भाग नाही. 10व्या वर्षी काहीतरी जनतेवर प्रभाव टाकण्यासारखं प्रभुत्व त्यांनी प्राप्त केलं असलं पाहिजे म्हणून लोक मानतात. आणि मग तिथून पासून ती त्यांची कारकीर्द जी सुरू झाली. यावेळेस राजा होता शहाजहान नाही, त्याच्या आधी औरंगजेबाचा वडील शहाजहान, त्याच्या आधी जहांगीराच्या काळात हे राजे झाले. आणि मग लष्करी कारकीर्दही सुरू झाली. 1627 साली शहाजहानचा राज्याभिषेक झाला, त्यावेळी यांना पहिली कामगिरी सोपवली गेली. 1627
मिर्झा राजांची विषय चरित्राचा करतोय. वयाच्या 17व्या वर्षी कामगिरी दिली. काय केलं? लष्करी कामगिरी दिली. तोपर्यंत तुमच्या राज्यात थोडंसं चालू शकतं असं आहे. सार्वभौमत्वातल्या बदलाचा फायदा घेत दख्खनमधल्या खान जहान लोधी यानं मोगलाचा माणूस आहे पण त्यानं बंड केलं, आपल्या अफगाणी अनुयायांसह बंड केलं आणि ते बंड संपवण्याची जबाबदारी मिर्झा राजांवर आली. मिर्झा राजे म्हणजे मिर्झा हा नंतरचा भाग आहे बरं का. जयसिंगावर आली. राजा जयसिंग असं म्हणायचं यांना. त्यांच्यावर आली आणि त्यांनी या खान जहान लोधीवर स्वारी केली आणि जहान लोधी अनुयायांसह दख्खनमधून पळवून लावला. नुसतं तेवढंच नाही तर जहान लोधीचा 1630 साली म्हणजे शिवाजी महाराजांचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी मिर्झा राजांनी निपात केला. याच लढाईत बीडजवळ ती लढाई झाली आणि बीडजवळ झालेल्या या लढाईत जहानचा मृत्यू झाला. माधवसिंग हाडा याने त्यांना मारून टाकलं. पुढं मिर्झा राजांना यावेळी 4000ची मनसब दिली म्हणजे 4000 लष्कराचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. पुढं मिर्झा राजांचा विषय म्हणजे मोगलांनी त्यांची विजापूरवर स्वारी सल्तनतीवर त्यांना नेमणूक केली. 1630 ते 1632 या काळात ते विजापुरात दख्खनमध्ये दुष्काळ पडला. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस दुष्काळ पडला आपण ऐकतो तो. हा दुष्काळ या काळात थोडी आघाडी थंडावली पण परांड्याच्या परिसरात मोगल आघाडीवर होते. त्याचे काम हे सांभाळत होते. कोण? मिर्झा राजे. आणि याच काळात शहाजीराजांनी मोगलांना परास्त करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शहाजीराजांचा आणि मिर्झा राजांचा संघर्ष झाला. असं म्हणतात की शहाजीराजांच्या आणि मिर्झा राजांच्या संघर्षात शहाजीराजांचा मिर्झा राजांनी पराभव केला नाही केला हा भाग सोडून द्या पण ते मोगल दरबाराच्या कागदात तसा आहे. यावेळी जदुनाथ सरकाराने असं लिहिलं आहे की दख्खनमध्ये केलेल्या पराक्रमामुळे त्यांची जहागिरी वाढली आणि त्यांना 5000ची मनसब 5000 लष्करावरचे अधिकारी झाले. 1636 साली पुन्हा एकदा मिर्झा राजे दख्खनच्या कामगिरीत आले. राजपूत म्हणून त्यांनी विजापुरावर स्वारी केली. यावेळी गोंड राजाविरुद्धही त्यांनी मोहीम केली. यावेळी त्यांना पुन्हा बढती दिली आणि म्हणजे 5000ची मनसब पुन्हा वाढली. अजमेरमधल्या चातूस जिल्ह्यातले गोंडांचं जे राज्य आहे ते संपुष्टात आणून त्यांनी आपलंही राज्य वाढवलं मोगली सत्तेखाली आणलं मिर्झा राजांनी. हिमाचल प्रदेशात कुमाऊ रेजिमेंट आहे ना हिमाचलमधली, तो माऊचा प्रदेश, यात त्यांनी कर्तब गाजवली. 1641 मध्ये अंबरच्या उत्तरेला दरोडेखोरांच्या जमातीचा पराभव केला स्वतःच्या राज्या शेजारी आणि त्यांचं दरोडेखोरांचं वसतिस्थान तिथून संपुष्टात आणलं. माऊच्या प्रदेशात असणाऱ्या राजा जगत सिंग याचं बंड त्यांनी मोडून काढलं. जगतसिंग पठानिया त्याला म्हणतात. त्यांचं बंड त्यांनी मोडून काढलं मिर्झा राजांनी. आणि पठानिया ही एक जमात आहे बरं का तिथली. पठाण म्हणजे पठाण नाही, पठानिया हा प्रदेश आहे म्हणून त्यांना पठानिया म्हणतात. मिर्झा राजांनी ते तिथे केलं. 1638 साली कंधारच्या किल्ल्यामध्ये सफावीत पर्शियन अली मर्दान हा शहाजहानने त्याला किल्ला सोपवला होता पण याने स्वतःच वेगळं राज्य स्थापन केल्यासारखं भांडण सुरू केलं आणि म्हणून त्याच्याकडून किल्ला ताब्यात घेण्यासाठी म्हणजे दख्खनवर ताबा ठेवण्यासाठी मिर्झा राजांना पाठवण्यात आलं शहाजहानकडून. मिर्झा राजांनी त्याला तिथून काढलं आणि कंधार ताब्यात घेतला. या कामात शहाजहानने 50,000 सैन्याची जमवाजमव केली होती आणि मिर्झा राजांनी विशेष कामगिरी केली जयसिंगाने म्हणून त्यांना काय म्हणतो आपण त्याला मिर्झा हा किताब दिला. यापूर्वी अंबरच्या राजाला असा किताब देण्यात आला होता. ही अनोखी पदवी त्यांना देण्यात आलेली होती म्हणजे राजा मानसिंगाला दिली होती. 1647 मध्ये मिर्झा राजे आशियामधल्या बख्त आणि बख्तानस्तान इथं शहाजहाननी केलेल्या लढाईत त्याच्या आक्रमणात सामील झाले होते. कंधार ताब्यात घेतलं होतं. पुढं शहा अब्बासने हे कंधार पुन्हा जिंकलं. हा शहा अब्बास राजा आहे इराणचा.
त्याने ते कंधार पुन्हा जिंकलं. हे त्याच्याकडून सोडवून घेण्यासाठी मिर्झाराजे पुन्हा तिथे गेले होते. पण 2दा स्वारी करून मिर्झाराजांना काही तिथं प्राप्त झालं नाही. संघर्ष करूनही काही प्राप्त झालं नाही. त्यामुळे मिर्झाराजांना पराभव नाही आला, पण कंधार मात्र परत जिंकता आला नाही. तिथं विशेष काम केलं म्हणून मिर्झाराजांची 5000ची मनसब पुन्हा 6000 करण्यात आली. म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा विषयाचा आलेख असं म्हणायला हरकत नाही. हा सारता चढताय. दारा शिकोच्या बरोबर 1653 साली मिर्झाराजे पुन्हा कंधारला स्वारीवर गेले होते. पण दारा शिकोचा आणि त्यांचा थोडासा संघर्ष तिथे झाला आणि त्यामुळे दारा शिको मिर्झाराजांना वैरी असं समजत होता. पण दारा शिकोंबरोबर मिर्झाराजांनी युद्धात काम केलेलं आहे आणि दारा शिकोच्या मोहिमा, त्यांची कार्यक्षमता हेही मिर्झाराजांनी पाहिली आहे. जेव्हा मिर्झाराजे दारा शिकोनी पाठवलेल्या कामगिरीसाठी म्हणून बाहेर होते, म्हणजे कंधारला गेले होते, त्यावेळेस इकडं औरंगजेब आणि दारा शिकोचा संघर्ष उडाला. धरमतरची लढाई, सामूगडची लढाई, नाही मिर्झाराजे बंगालवर चालून गेले होते. बंगालमधला जो औरंगजेबाचा एक भाऊ होता त्याचं पारिपत्य करायला गेले होते. त्यावेळी दारा शिकोच्यासाठी गेले होते खरं तर, पण त्यावेळी गडबड झाली. औरंगजेबानं दारा शिकोचा पराभव केला आणि औरंगजेब दिल्लीत राज्यावर बसला. यावेळी कोणाचा पक्ष घ्यावा हा संदिग्धता निर्माण झाली मिर्झाराजांना आणि मिर्झाराजांनी काळ पाहून दारा शिकोचा पक्ष सोडला आणि औरंगजेबाचा पक्ष घेतला आणि औरंगजेब दिल्लीच्या सिंहासनावर सुलभतेने बसला. दारा शिकोचा मुलगा मिर्झाराजांबरोबर बंगालमध्ये कामगिरीला गेलेला होता. त्याला आणि दारा शिकोला मिर्झाराजांनी सल्ला दिला की औरंगजेबाला शरण जा आणि सत्तेचा आधार घ्या. पण सत्ता संघर्ष मोठा झाला. दारा शिकोबरोबर सामूगडला लढाई झाली आणि त्यामध्ये दारा शिको पकडला गेला आणि मिर्झाराजांचा आणि औरंगजेबाचा विजय झाला. म्हणजे मिर्झाराजे थोडं कधी दारा शिकोच्या बाजूनं, कधी मिर्झाराजे औरंगजेबाच्या बाजूनं असं वेळ पाहून वागलेले आहेत. बहादूरपूरला लढाई झाली, सामूगडला लढाई झाली 29 मे 1658 आणि त्यात दारा शिकोचा पराभव होऊन औरंगजेब निर्वेदपणानं दिल्लीच्या सिंहासनावर बसला आणि त्यानंतर मात्र मिर्झाराजे औरंगजेबाबरोबर राहिलेले आहेत 1658 पासून आणि आता चालू आहे 1664 संपत आला आहे. तारीख 30 सप्टेंबर 1664 या दिवशी मिर्झाराजांना औरंगजेबानं पाठवून दिलं दख्खनीकडं. असा विषय आपण काल करीत होतो. म्हणजे मिर्झाराजे हे काही सामान्य नाहीत. 6000ची मनसब ही बादशाहीमध्ये कुणाला मिळेल असा विषय नाही. कुणाला मिळेल म्हणजे कर्तृत्व गाजवेल त्यालाच मिळते, सामान्याला मिळत नाही आहे. सुरुवातीला 3000, 4000, 5000, 6000 असं होत होत मिर्झाराजे मोठ्या पदापर्यंत गेलेले आहेत. बादशाच्या पुत्राला जेवढा मान मारत तेवढा दर्जा मिर्झाराजांचा असं म्हणायला यात हरकत नाही. वजीरासारखा किंमत आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मिर्झाराजे या अर्थानंही एक विलक्षण राजे आहेत, विलक्षण कर्तृत्वाचे आहेत. बरोबर दिलेर खानासारखा माणूस दिलेला आहे. दिलेर खानाही साधा नाही आहे. दिलेर खानाही केवढा मोठा आहे. दिलेर खानाचा जेव्हा विचार करू तेव्हा हाही पराक्रमानं तळपणारा आहे. हा मूळचा आपल्या भागातला नाही, म्हणजे इथला नाही. दिलेर खान मूळचा कुठला आहे? कालही आपण त्याचा विचार केलो. पेशावरचा त्याचा जन्म आहे. नवाब दर्या रोहिला खान याचा हा मुलगा आहे. याचं नाव वेगळं आहे, अफगाणिस्तानातलं आहे. दौडजाई जमातीचा आहे. अफगाणिस्तानात ज्या अनेक जमाती आहेत त्यातली दौडजाई जमातीतला आहे. पण हा हिंदुस्थानात आला अनेक टोळ्यांबरोबर आणि इथं येऊन मोगलाच्या चाकरीत राहिला आणि अनेक कामं त्यांनी केली. त्याचा भाऊ नवाब बहादूर खान हाही होता. याचं खरं नाव जलाल खान दौडजाई, दौडजाई जात, पण नाव जलाल खान. आणि वृत्तीनं कसा आहे म्हणूनच तो, ज्याची वृत्ती औरंगजेबाला जुळती आहे अशा अर्थानं आहे म्हणूनच तो मिर्झाराजांच्या बरोबर पाठवला, नायब म्हणून पाठवला.
तो अवध राज्याचा राज्यपाल होता. राज्यपाल म्हणजे आपल्या हिशोबात सुभेदार म्हणू आपण. बंगालचा सुभेदार असतो तसं अवधेचा सुभेदार होता. त्यामुळं त्याला दिलेर खानाला नवाबही संबोधलं जायचं. पश्तुनी अफगाण वंशातला आहे. त्याचा जन्म आहे 1603 सालचा, म्हणजे मिर्झा राजांपेक्षा अजून 10 वर्षांनी मोठा आहे. 1603 मध्ये पश्तुनी स्थानातून ज्या जमाती इथं आल्या त्यात तो आलेला आहे. आणि हा आता मिर्झा राजांबरोबर महाराष्ट्रावर चालून येतोय. म्हणजे दिलेर खानाचा विषय तो जेव्हा औरंगजेब गादीवर बसला तेव्हा मिर्झा राजांच्या बरोबर युद्धात असणाऱ्या लोकातला एक सरदार पण आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या विषयानं तसा जरी असला तरी मिर्झा राजाचा आणि दिलेर खानाचा अनेक युद्धात साहचर्य लाभलेला असा सरदार आहे. आणि औरंगजेबाला तो जास्त जवळचा आहे. म्हणजे मिर्झा राजांच्या बरोबर पाठवण्याचं कारण काय आहे याचाही त्यात विचार करायसारखा विषय आहे. हे कारण आहे की तो विश्वासू आहे औरंगजेबाचा. तो मोगल सत्तेचा दास आहे. दास म्हणण्यापेक्षा मोगल सत्तेचा अंकित आहे. आणि तो एका अर्थानं औरंगजेबाला आपल्या जातीचा आपल्या धर्माचा आहे म्हणून जवळ आहे. मिर्झा राजे तेवढ्याच कारणावरून थोडेसे लांब आहे. आणि हे सगळे मिळून आता स्वराज्यावर चालून येत आहेत. 14,000चं लष्कर स्वतः मिर्झा राजांचं खास घेतलं आणि बाकी सगळे सरदार, किती नावं वाचले आपण पहा, त्या सगळ्यांच्या बरोबर मिर्झा राजे आता स्वराज्यावर चालून येत आहेत. हे खरं चंद्र आणि सूर्य गिळायला जसे राहू केतू येतात तसे हे स्वराज्य गिळायला आलेले आहे. मिर्झा राजे आणि दिलेर खान. मिर्झा राजे अनेक विषय करतात, अनेक गोष्टी करतात. पुढं त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. काय काय करतात, मिर्झा राजेंनी कशी झोड उठवली शिवाजी महाराजांवर विचार करायचा आहे. पण परमप्रतापी असणाऱ्या सूर्यनारायणाला सुद्धा काही काळ केतू आणि राहूनी ग्रस्तीत राहावं लागतं. त्यांच्या संकटांना तोंड द्यावं लागतं. मानवाची काय कथा, प्रत्यक्ष भगवंताला जर भगवान सूर्यनारायणाला असं व्हावं लागत असेल तर मानवाची काय कथा. तरी आचरायचा कर्मयोग, न दमता न वैतागता कौशल्यानं आचरायचा. सत्कार्य करीत असताना संकट येणारच. कुठलेही सत्कार्य असले की काय साधं सरळपणा होत नसते. नुसतं चातुर्मासाला पंढरपुरात येऊन राहायचं म्हटलं तरी किती संकट आहेत. आता त्याला माहिती आहेत. परीक्षा आहे, पेपर आहे, शाळा चालू आहे, तिकडं फॉर्म भरायला या, आई म्हणते आता दसऱ्याला आला आहे राहा घरी, गणपतीचे दिवस आहेत, गौरी आहेत, थांब जरा जाऊ नको, कसा राहत असशील, कसा जेवत असशील. घरच्याचे भयंकर सोडतात मोठ्या प्रेमाने, कर्तृत्व उजळण्यासाठी तुमचं ज्ञान संपादनासाठी येऊन राहतात, बरोबर आहे. पण विघ्न खूप येतात. इथं आल्यावर काय थोडं आहे काय, की आता तरी आजारी पडतं, डॉक्टर कुठला मिळत नाही, सापडत नाही, माहीत नसतं, पंढरपुरातली माहिती नसते, जेवण खाण्याची व्यवस्था नाही, झोपायची व्यवस्था नाही. आता पाऊस पडायला लागला तर घर गळतं, स्वतःच्या घरात काहीतरी व्यवस्था करतं, परक्या ठिकाणी काय करावं. दैवानं अजून काही तसं फारसा त्रास नाही या, ठीक आहे, चाललंय आपलं चांगलं, दैव अनुकूल आहे. पण अडचणी येतात, सूर्याला येतात, मोठ्या मोठ्या लोकांना येतात. आपलं काय, आपल्यासारख्याचा विचार करत असताना मोठ्याचा विचार करा, यांचं कसे अडचणी येत असतील. भारतात म्हणजे पाऊस अवकाळी असतो. आपल्याकडचा पाऊस जरी निश्चित पावसाळ्याचा असला तरी कधी येईल आणि किती येईल काही सांगता येत नाही. यंदा परिस्थिती कशी झाली आहे पहा. पंढरपुरात जाऊन राहिलोय, घरच्याला काळजी असते, काय आहे कसं आहे पावसात माझ्या लेकराचं तिकडच्या प्रदेशात फार चालू आहे, कसं होईल, नदीला पूर येतोय, आहे का व्यवस्था. राष्ट्रपती भवनात अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना जे राष्ट्रपतींच्या सेवेसाठी असलेले लोक आहेत त्यांच्या खोल्या गळत होते. अब्दुल कलामांनी त्यांना विचारलं, जाऊन बघितलं पाऊस येतोय काय त्रास आहे. आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीचा असा अनुभूताला आला नाही. ते जाऊन पाहिलं, माणसातला माणूस असणं म्हणजे काय, याही लोकांना त्रास आहे, यांच्या खोल्या गळतात. त्यांनी आपल्या स्वतःच्या खोलीत, राष्ट्रपतीच्या खोलीत जिथं झोपतात तिथं मला किती झोपायला जागा लागते, बाकीच्या जागेत तुम्ही झोपा म्हणून तिथे नेऊन झोपवलेलो. या मनाचा मोठेपणा आहे हा. म्हणजे खरा माणूस कसा असतो यातनं शिकायचा. खूप गोष्टी, खूप विषय सांगता येतील. महाराष्ट्रातले राज्यकर्ते कसे असतात, काय आहेत, खूप विषय आहेत. कालच मी ते वाचलं. वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि खरोखर दिलदार राजा. मुख्यमंत्री म्हणजे राजाच म्हटलं पाहिजे. अनेक विषयांनी कौतुक करावं असं काम आहे त्यांचं. लोकात राहणारा राजा, नाहीतर आता काळ्या काचाच्या ते वर सुद्धा करत नाहीत. लोकाला बघायला सुद्धा दिसू देत नाहीत. ते सिक्युरिटीची व्यवस्था आहे, अमकं आहे तमकं आहे.
बंद करा, हे करा, ते करा, असे खूप भानगडी चालतात आता. आता तर काय आहे, मुख्यमंत्री ज्या रस्त्यानं जाणार आहेत त्या रस्त्यावरची दुकानं बंद करायची नवीन फॅशन पोलिसांनी चालू केली आहे. का? लोकांनी, म्हणजे लोकांची सुरक्षा का? त्यांना का असं वाटतं की लोकांपासून आपण असुरक्षित आहेत? याचा अर्थ तुम्ही आणि लोकांमध्ये अंतर आहे. हे वसंतदादामध्ये नव्हतं, हे विलासराव देशमुखात नव्हतं. ते कोणचे आहेत काय विषय मला म्हणायचं नाही आहे, नव्हतं. अनुभूती आलेली आहे महाराष्ट्राला. विलासराव देशमुखांनी दारात, मुख्यमंत्री भवनाच्या दारात 2-3 दिवस एक बाई पाहिली आणि गाडी थांबवली, उतरून तिला विचारलं काय अडचण आहे, तू रोज दारात दिसतेस. मग तिने तिचं गारणं सांगितलं, मी एवढे दिवस आले पोलीस आत येऊ देत नाहीत. ते सगळं ऐकलं आणि तिचं निराकरण लगेच केलं. हा राजा असावा लागतो. वसंतदादाचं तसंच आहे. वसंतदादा पाटील सांगलीचे आमदार होते आणि मुख्यमंत्री झाले. पुढे ते रायगडावरती एकदा शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला आले. कोणीतरी मंत्री पाहुणा असतो तसं ते आले आणि लोकांनी, सांगलीतल्या आणि बाकीच्या लोकांनी त्यांच्यापुढं गारणं घातलं. तिथं जरा गारणं सोपं असतं. अशा रायगडा ठिकाणी आल्यावर गावात जाऊन भेटणं, मुख्यमंत्र्याच्या निवासात जाऊन भेटणं फार त्रासाचं, किचकिचीचं असतं. तिथं गारणं घातलं. कारण काय होतं, लोकांना काहीच नको होतं स्वतःला. रायगडावरती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाला, त्यावेळेस दुसरा कुठलाही उत्सव होत नव्हता, फक्त पुण्यतिथीचा उत्सव होत होता. पुण्यतिथीच्या उत्सवाला वापरण्यासाठी शिवाजी महाराजांना चांदीची पालखी तयार करून दिलेली आहे. सांगलीतल्या लोकांनी वर्गणी काढून तयार केली होती. उत्तम छान पालखी होती आणि ते पालखीची खालची पट्टी असते त्याच्यावर शिवाजी महाराजांचं चरित्र कोरलेलं होतं. चित्र छानपैकी काढली होती. जेवढी शक्य आहे तेवढी जास्तीत जास्त चित्र उत्तम काढली होती. बाबासाहेब पुरंदर यांच्या त्या राजा शिवछत्रपती चरित्राचं ग्रंथ आहे, त्या ग्रंथातली ती चित्र होती. आणि ती सांगलीकरांनी या उत्सवासाठी म्हणून पालखी अर्पण केली होती रायगडाला. पण ती पालखी वापरली जात नव्हती आणि म्हणून गारण घातलं. ती पालखी वापरत नाही. यात अडचण काय आहे? दादांनी विचारलं. वसंतदादांनी रायगड स्मारक समितीचे लोकांना बोलवलं, सांगलीच्या लोकांना बोलवून विचारलं अडचण काय आहे, पालखी का वापरत नाही? ते म्हणले पालखी असते म्हाडात, कारण रायगडावरती इथं काही ठेवता येत नाही, इथल्या वस्तू लगेच खराब होतात एक, आणि दुसरं इथं संरक्षणाची व्यवस्था नाही आहे, काहीच नाही. या पालखीला ठेवायला जागाच नाही, कुठं ठेवावी? आमच्याकडे काही ताबा नाही इथला, म्हणजे इथं काही खोल्या आहेत ते काही व्यवस्था नाही आहे, पालखी ठेवण्याची व्यवस्थाच नाही. मग काय करायचं? वसंतदादांनी, अधिकारी बरोबरच असतात मुख्यमंत्री असल्यामुळं, रायगडावर काय आहे सरकारचं विचारलं तर सरकारचं रेसिडेन्शियल लोकांना आल्यावर राहण्यासाठीचे निवास होते, बंगले होते 6 आणि एक मोठी डॉर्मेंटरीचा हॉल होता. हॉलमध्ये सामान्य लोक राहायचे आणि बंगल्याचं भाडं ज्याला परवडते ते बंगल्यात राहायचे. त्यातला एक बंगला त्वरित तिथल्या तिथं अध्यादेश मुख्यमंत्र्याचा पत्र करून त्यांनी रायगडावरती देऊन टाकलं. शिवाजी महाराजांना पालखी ठेवण्यासाठी वापरायला कायमचं देऊन टाकलं. वसंतदादांनी ते केलं होतं. जनतेत राहणारा राजा असला तर जनतेचं गारणं कसं ऐकतो याचं ते उदाहरण आहे. शिवाजी महाराजांच्यासाठी सरकार वाटेल ते करू शकतं. दुर्दैवानं ते परत सगळं बारगळलं. पुढं काय अनेक गोष्टी त्रासाच्या झाल्या, त्या बंगल्याची अडचणी यायला लागल्या, त्याच्या मेंटेनन्स होईना. आणि पालखीला दुसराही प्रश्न असा होता की जरी पालखी तिथं बंगल्यात ठेवली तरी राखेल माणूस कोण पाहिजे ना, 24 तास तिथं कोणीतरी. आणि पालखी जड असल्यामुळं मिरवणुकीत न्यायला अडचण व्हायला लागली. पुन्हा ते विषय आला. अशा अडचणी आल्या. पण वसंतदादा असं जनतेचं गाऱ्हाणं ऐकणार आहे. तर राजा कसा असावा या विषयाने विचार करतोय आपण. वसंतदादा मुख्यमंत्री झाले आणि गावातून, मुख्यमंत्री तिकडं मुंबईत सुरू झालं, आजच्यासारखं फास्ट काही नव्हतं. गावातून वसंतदादाचं मित्रमंडळ ट्रकमध्ये बसलं, मुंबईला निघाले. दादा आपला मुख्यमंत्री झाला, आपला दोस्त मुख्यमंत्री झाला आपल्या गावातला म्हणून मुंबईला निघाले. रस्त्यानं जाताना ट्रक का ओरडत चाललाय म्हणून एका शेतकऱ्याने बघितलं. काय रे, काय भानगड आहे? अरे आपला वशा मुख्यमंत्री झालाय, आम्ही भेटायला चाललोय, चला मी येतो म्हणला. शेतीत काम करत होता, तिथं मागं पोराला सांगितलं मी चाललोय ह्यांच्या सगळ्यावर, घरी निरोप दे. हातातलं फावडं तिथंच टाकलं, तसेच शेतातनं उठला आणि ट्रकमध्ये बसला, गेला मुंबईत. सगळे दादाच्या घरात गेले, भेटले मुख्यमंत्री झाला म्हणून. आणि तेवढ्यात ती दादाने बघितलं आणि दादा म्हणले अरे हरबा, नाव आहे त्याचं हरबा. दादा लगेच संबंध चांगल्याचा असल्यामुळे, हरबा अरे असा उघडा वागडा का आला रे, अंगात नुसती बंडी घालून आला, सदरा बिदरा का घातला नाही, काय झालं? ते म्हणले सगळे ट्रक निघाला होता, गावातले तुला भेटायला यायचं म्हणून निघाले, तू इथं मुख्यमंत्री झाला म्हणून कळालं, आनंद झाला म्हणून निघाले, मी पण येतो म्हणलं. पण मी जर घरी जाऊन शेतातलं काम टाकून कपडे घालत बसलो असतो, ट्रक निघून गेला असता, मला कोणी आणलं असतं इथं, म्हणून मी लगेच ट्रकमध्ये बसलो आलो. असं आहे का म्हणले. दादाने अंगातला शर्ट काढला आणि त्याला घालायला दिला मुख्यमंत्र्याच्या घरात. आत गेले आणि दुसरा शर्ट मागून दुसरा घातला.
म्हणजे जनतेतला राजा असल्यावर काय असतं हा विषय, आणि बाकीची राजे असल्यावर काय असतं ते विषय आपण विचार करीत होतो. राजा राजा म्हणजे काय, असं असलं तर जनता त्याच्यावर प्रेम. शिवाजी महाराज असे आहेत म्हणून जनता त्याच्यावर प्रेम करते. शिवाजी महाराजांच्या बाळपणापासूनच्या खूप गोष्टी आपण पाहतो. जनतेवर किती प्रेम करतात. जिथं शिवाजी महाराज राबायला उभारले तिथं लोक रक्त गाळायला उभारले. जिथं शिवाजी महाराज घाम गाळायला उभारले, जिथं घाम शिवाजी महाराजांनी गाळला तिथं लोकांनी रक्त गाळलं. आणि जिथं शिवाजी महाराजांनी रक्त गाळलं, युद्ध केलं, तिथं लोकांनी आपले प्राण सोडले. त्यामुळं हे झालं. पण अशा शिवाजी महाराजांना आता संकट येत आहे. मोठा राजा जरी झाला तरी राजाचं दुःख काही सामान्य नसतं. राजालाही येत नाही, त्रास आहेत, पळवाटा नाही. देवाला जिथं पळवाट नाही तिथं राजाला कुठली आली. पण हीच पर्वणी असते, हाच मंत्र साधनेचा काळ असतो, ग्रहणाचा काळ. यातच आपलं तेज सामर्थ्य दुपटीनं वाढतं आणि ग्रहण संपल्यानंतर जगापुढे प्रगट होतो. सूर्य दुप्पट तेजाने येतो ना, तसंच शिवाजी महाराज यातून मंत्र साधनेच्या काळाचा विचार करतायत. एकाग्र करून तपश्चरण पुरश्चरण अशा अर्थाने विचार करतात. इच्छित सिद्धीसाठी सुखोपभोगाचा त्याग करून संयम शिकायचा असेल तर ग्रहणाच्या काळात मंत्र साधना करावी लागते. महत्पुण्य प्राप्त करायला ग्रहणकाल ही पर्वणीच असते. आलेलं संकट म्हणजे त्या अर्थानं पर्वणी आहे, कारण त्यातून तावून सुलाखून माणूस बाहेर पडतो. संकट काळात खडतर निश्चयाने मिळवलेल्या यशाची तुलना जगात कशाचीच होऊ शकत नाही. आता दोन्ही अर्थानं संकट आहे. सूर्यालाही ग्रहण येत आहे आणि स्वराज्यावरही ग्रहण यायला लागलंय. त्याग करायचा, दान करायचं, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवायचं. ग्रहण काळात हीच पर्वणी. वस्त्रदान, द्रव्यदान, जरूर पडल्यास रुधिरदान, त्याहून पुढचं सर्वस्व दान, प्राणार्पण. आणि ही तयारी असली की राहू केतू किती प्रबल असले तरी ते परतून जातात, निघून जातात, निष्प्रभ होतात. त्यांची ताकद शून्य होते, संपतात. कसलंही ग्रहण लागलं तरी या धारा तीर्थात स्नान करून उभं राहून इदं न मम इदम अर्घ्यम दत्तम न मम असं म्हटलं की मग राहू केतू निष्प्रभ होतात. चंद्र सूर्य गिळणारे हे ते अशाच पद्धतीने निष्प्रभ होतात. सूर्यास ग्रहणाचे वेध लागले आहेत, तरीही सूर्य प्रसन्न गांभीर्याने मार्ग आक्रमित पुढे जातोय. आईसाहेबांच्या मनात इच्छा झाली की ग्रहण आलंय, काय करावं? ग्रहण काळात दानधर्म करावा. आईची इच्छा आहे. कशाचा करावा दानधर्म? कशाचा करावा, किती करावा? पण पुत्र कर्तबगार असला की हा विचार करायचं कारण नाही. आईची इच्छा पूर्ण करणारा पुत्र आहे ना. पुत्र कसा असावा? शिवाजी महाराजांसारखा असावा. पुत्र कसा असावा? नचिकेतासारखा असावा. आपल्याला पुराणातली कथा माहीत आहे. त्या अर्थाने पुत्र असावा. शिवाजी महाराज तसे आहेत. आईची इच्छा पूर्ती करतायत. आईला साहेबाला काही काळजी नाही, नुसतं बोलायचा अवकाश पूर्ण. तपशील अवलंबून असतो आईच्या शब्दावर. आईच्या शब्दाची किंमत फार मोठी आहे. कुबेराची पेढी त्याची किंमत करू शकत नाही. मग महाराज काय? शिवबासारखा मातृभक्त पुत्र त्यांना लाभला होता. शिवबाने त्यांना कितीतरी इच्छा पूर्ण करून दाखवल्या होत्या. कलियुगाच्या मानवाला शक्य असतं तर भीमाप्रमाणे शिवाजीराजांनी इंद्रावरही स्वारी केली असती. इंद्राचा ऐरावत आईसाठी स्वर्गातून आणून दिला असता. कुंतीच्या पंक्तीला बसवलं असतं. तौलनिक अर्थानं पंक्तीला बसवलंच, प्रत्यक्ष शेजारी बसवता येत नाही एवढाच भाग. पराक्रमाच्या दृष्टीने विचार करता बसवलं. आईची इच्छा पूर्ती करण्यासाठी पृथ्वीच्या वजनाचं सोनं त्यांनी जोखलं असतं. आईची इच्छा, पृथ्वीच्या वजनाची संपत्ती सगळी तिच्या पुढं मातीमोल आहे. आईची इच्छा पूर्ण करणं एवढंच महाराजांचं काम. अजून जरी पृथ्वी मोलाची खजिना महाराजांकडे जमला नव्हता तरीही असलेला खजिना काही सामान्य नव्हता, असामान्य होता. आईच्या वजना इतकी मात्र संपत्ती महाराजांच्या शेल्यात निश्चित होती. बस ठरलं, आईसाहेबांची तुळा करायची. सुवर्ण तुळा, सुवर्ण तुळा. शिवाजी महाराजांनी ठरवलं आईसाहेबांची तुळा करायची. गोड कल्पना, रम्य कल्पना, आनंददायी कल्पना. केवढं मंगलमोल.
सुवर्णतुळेसाठी जागाही ठरवली. सामान्य गोष्ट नाही आहे. विजयनगरला आपण जर गेलात कधी तर विजयनगरच्या अनेक राजांनी सोन्याची स्वतःची तुळा केली आणि ती लोकात दान दिलेलं आहे. आणि ते सुवर्ण तुळा करायसाठी स्वतंत्र वास्तू बांधली. बघा बरं का, ती सुवर्ण तुळेसाठी तागडी बांधायला सुवर्ण तोरण शलाका तिथं निर्माण केलेली आहे काट्यासाठी. तुळेची जागा अशा अर्थाने ती जागा प्रसिद्ध आहे. मोठा पैस मैदान आणि मध्यवर्ती जरा दगडी फरसबंदी करून उंच 2 खांबन त्याच्यावरती दगडाचंच नक्षी केलेली खांब अशी जागा आहे. म्हणजे तिथं मध्ये तराजू बांधायचा, त्यात राजाने बसायचं तराजूत, एका बाजूला सोनं घालायचं आणि ते दान करायचं. असं अनेक वेळा राजा राणी यांची दानं तिथे झालेली आहेत. आता शिवाजी महाराज आईसाहेबाची तुळा करण्याची इच्छा करतात. आपल्याकडे आपण तुळा करतो, नाही असं नाही, करतो आपल्या आपल्या सांपत्तिक स्थितीप्रमाणे. कुणी साखरेनं करतो, कुणी गुळानं करतो, कुणी गव्हानं करतो, कुणी ग्रंथाने करतो. बाबासाहेब पुरंदरेंची वयाच्या 75च्या वेळेस ग्रंथाने तुळा केली. राजा शिवछत्रपती हा ग्रंथ जो बाबासाहेबांनी लिहिला तो एका पारड्यात ठेवला आणि दुसऱ्या पारड्यात बाबासाहेब बसले. साखरेने केली, अनेक पदार्थांनी केली. अनेक वेळा मी उपस्थितही होतो त्या तुळेला. अनेक पदार्थांनी केले. हे सगळं लोकांना देऊन टाकलं. जे ग्रंथ आहेत ते लोकांना देऊन टाकले. विविध म्हणजे वस्तूंचंही वाटप केलं. अनेक वेळा झालेला आहे. शिवाजी महाराजांच्या या चरित्र ग्रंथ बाबासाहेबांची तुळा करून दिलेला एक माझ्याकडे आहे त्यातला. आता शिवाजी महाराजांना इच्छा झाली की आईसाहेबांची तुळा करायची. जागाही ठरली. कोणची जागा? अहो, तुळा करायलाही स्थान महत्त्वाचं असतं. सामान्य स्थान नाही चालत नाही. म्हणजे कुठेही केली तरी चांगलंच, पण करायचं तर ते देवाच्या सान्निध्यात करावं, क्षेत्राच्या ठिकाणी करावं. कारण तिथं केल्यानं क्षेत्राचाही लाभ होतो, आपल्यालाही दर्शन प्राप्त होतं आणि केलेलं पुण्य दुगणित होतं. म्हणून क्षेत्र महात्म्य असतं. क्षेत्राला जायचं कारणच ते, असा दानधर्म करण्याचं कारणच ते. क्षेत्राच्या ठिकाणी केलेलं अन्नदान, क्षेत्राच्या ठिकाणी केलेलं वस्त्रदान, क्षेत्राच्या ठिकाणी केलेलं धनदान, क्षेत्राच्या ठिकाणी केलेलं गोदान हे जास्त पटीने पुण्यात जातं. या अर्थाने शिवाजी महाराजांनी विचार केला आणि शिवाजी महाराजांनी जागा निवडली. कोणची? क्षेत्राची जागा निवडली. कोणची? देवाची, शंभू महादेवाच्या शिखराची. शंभू महादेव कोणचा? महाबळेश्वर. क्षेत्र महाबळेश्वर 7 नद्यांचा उगम आहे ते क्षेत्राचं ठिकाण. आणि महाबळेश्वर, महाबली असणारा ईश्वर म्हणून महादेव, पण त्याची कथा पण वेगळी आहे. महाबली आणि अतिबली नावाचे 2 राक्षस निर्माण झाले आणि या दोन्ही राक्षसांचा पराभव किंवा निर्दालन भगवान शंकरांनी ज्या स्थानी केलं त्या स्थानाला म्हणायचं महाबलेश्वर किंवा अतिबलेश्वर. त्याची 2 महादेवाची मंदिरे या महाबळेश्वरात आहेत. आपण ज्या महाबळेश्वर म्हणून जातो ते महाबळेश्वर नव्हे, ते मालकम पेठ आहे. ते नंतर वसलेलं गाव आहे. थंड हवेचं ठिकाण म्हणून इंग्रजांनी त्याला प्राधान्य देऊन वसवलेलं गाव आहे. मालकम नावाचा इंग्रजांचा सातारा परिसरातला अधिकारी होता. तो सतत, किंवा मुंबईतलाही अधिकारी होता, तो सतत या गावात जाऊन राहायचा. उन्हाळ्याच्या काळात त्याला उन्हाळा सोसवायचा नाही इथला, म्हणून तो तिथं जाऊन राहायचा आणि तिथं राहून त्याला आनंद वाटायचा. म्हणून त्याला महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण या अर्थाने निर्माण झालेलं आहे. त्या थंड हवेच्या महाबळेश्वर गावापासून, मालकम पेठ या गावापासून हे क्षेत्र महाबळेश्वर थोडं आत डोंगरात एक 5-6 किलोमीटर आहे. रम्य स्थान आहे. प्राचीन मंदिर आहे. प्रतापगडापासून अगदी जवळ, पण खूप उंच आहे. समुद्र सपाटीपासून 4386 फूट एवढ्या उंचीवर आहे. महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचा कैलास. येथे स्वयंभू शिवलिंग आहे महाबळेश्वराचं. अतिबलेश्वराचंही दुसरं आहे, पण महाबळेश्वराचं शिवलिंग स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे जमिनीतून स्वतः महादेव प्रकट झालेले आहे आणि ते रुद्राक्ष स्वरूप शिवलिंग आहे. रुद्राक्ष स्वरूप. रुद्राक्ष कसा खडबडीत असतो तसं बाहेरून त्याला त्याची पीठिका आहे, त्याची नाळ वगैरे जी आहे ती बाहेरून आहे, पण आतून आलेलं शिवलिंग ते रुद्राक्ष स्वरूप आहे. नुसतं तेवढं नाही तर ते 12ही महिने वरून पाण्याची गळती न लावता सुद्धा त्याच्यातून सारखं पाणी बाहेर येत असतं. थेंब 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 सारखं ओलं आहे. पहा, स्वतः महादेव निर्माण होतं त्यांच्यातून जल, अशा अर्थाने ते आहे.
स्वयंभू आहे, शिवलिंग आहे, रुद्राक्ष स्वरूप आहे, सारखं जलस्त्रवण होतं, पाझरतो महादेव. इथे कृष्णा नदी उगम पावते. विख्यात कृष्णा, दक्षिणेचा उद्धार करणारी जी आहे, महानद्या ज्या आहेत त्यातली एक कृष्णा. एकट्या कृष्णाबाईचं माहेर आहे असं नाही, तिच्या 5 जणी बहिणी पण इथूनच येतात महाबळेश्वराच्या या पठारातून. कृष्णाबाई, कोयनाबाई, वेण्णाबाई, गायत्री आणि सावित्री ही ती 5 नद्या आहेत. आणि या 5 नद्यांचं एक मंदिर पंचगंगा उगमस्थान या नावानं महाबळेश्वरात बांधलेलं आहे. या 5 नद्या डोंगरातून जिथून कुठून उगम पावतात तिथून त्यांची बारीक धार डोंगरातून काढून आणून एका ठिकाणी सोडली आहे. 2 नद्या गुप्त आहेत, एक सरस्वती आणि अजून एक काय मी नाव विसरलो, असो तिथं ती आहे. 7 नद्या आहेत. या सगळ्याचं जल एका ठिकाणी आणून सोडले. 7 नद्यांचं जल एका वेळी प्राशन करायला तिथं मिळतं आपल्याला. आम्ही खूप वेळा गेलो आहे तिथं. पूर्वी स्नानही करता येत होतं पुढच्या कुंडात, जिथून ते पडतं पाणी त्यात स्नानही करता येतो. पण लोक फार घाण करतात म्हणून ते आता बंद करून टाकलं. नीट वागत नाहीत. क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन कसं राहावं कसं वर्तावं कळत नाही. होय होय वार करीन मग पाहे पाहे रे पंढरी. इथे यायचं घाण करत फिरायचं काही उपयोग नसतो. वारकरी होऊन आलं तर पंढरीचं महत्त्व कळतं, नाहीतर कळत नाही. तसं क्षेत्रात जायचं असेल तर क्षेत्राचं सांभाळावं लागतं. नदीत स्नान करताना साबण लावून आंघोळ करायची नसते. गावात घरात आंघोळ करायची तेव्हा साबण लावायला चालतं, पण नदीत चालत नाही. तुम्ही काशी किंवा उत्तर भारतातल्या कुठल्याही नदीत जर तसं करायला लागला तर लोक हाकलून देतात. अरे गंगा में नहा रहे हो, साबण क्यों लगा रहे हो. म्हणजे त्यातले दोन्ही भाव आहेत. एक गंगेच्या प्रती असणारं पावित्र्याचा विषय. गंगेत आंघोळ करताना पाप धुवायचे तर साबणानं काय गरज आहे, गंगेच्या पाण्यानं ते जातात ना. गंगा म्हणजे कुठलीही धरा, चंद्रभागा ही गंगाच आहे किंवा गंगा हीच चंद्रभागा आहे. दोन्ही अर्थाने विचार करा. तिथं साबणानं आंघोळ करायची नसते, पण लोक काही करतात, कळत नाही. आता चंद्रभागेला चिंध्या इतक्या टाकलेल्या आहेत, सगळ्याच नदीची अवस्था वाईट केली आहे. लोकांना काहीच कळत नाही. धर्मही कळत नाही, क्षेत्रही कळत नाही, आपण कसं वर्तावं तेही कळत नाही. कपडे जुने झाले की इथं टाकून निघून जायची पद्धत सुरू झाली. त्यामुळं सगळं घाण आहे. पण इथला विषय आहे, या 5 नद्यांचा उगम एका ठिकाणी आहे. क्षेत्रस्थ लोक त्या पद्धतीनं वागतात. अख्खं महाबळेश्वर गाव इथून पाणी नेऊन पेत होतं. हंडे भरून भरून नेतात. उन्हाळ्याच्या काळात पाणी मिळत नाही तेव्हा. इतर वेळेसही पाणी भरभरून वाहत असतं. उन्हाळ्यातही 24 तास 12 महिने इथं पाणी वाहतं. थंड, फ्रीजपेक्षाही गार आहे. निसर्गातलं पाणी आहे. स्पेनका वॉटर बॉटल असते ना, झऱ्याचं पाणी, त्याच्यापेक्षा उत्तम पाणी. एकदम स्वच्छ, स्फटिकापेक्षा स्वच्छ पाणी आहे. रामदास स्वामीचे शिष्य दिवाकर गोसावी यांनी आपला एक असणारा काय म्हणायचं त्याला भैरमभट नावाच्या संबंधिताकडून या महाबळेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीचं काम 8 वर्षापूर्वी केलं होतं. त्याच्या आधीपासून प्राचीन ठिकाण आहे, पण दुरुस्तीचं शिखराचं काम केलं होतं. म्हणजे 1657 साली आणि आता 64 आहे. समर्थांना हे स्थान फार प्रिय. श्रीविगार किर्र झाडी, खोल खोल दर्या. सगळा महाबळेश्वरचा परिसर विलक्षण आहे. अजूनही भयंकर झाडी आहे बरं का. सरळ ताट उभेकडे. महाबळेश्वर म्हणजे निसर्गाचं नंदनवन, महाराष्ट्रातलं अत्यंत रमणीय स्थान. महाबळेश्वर म्हणजे अनेक रंगीबेरंगी पक्ष्यांची किलबिल, निर्झराची रिमझिम, फुलाची दाटी, कंद करवंदाची विपुलता. या ब्रह्मारण्यावर समर्थही प्रसन्न होते आणि त्यांच्या प्रतिभेने या ब्रह्मारण्यावर काव्य कौतुक उधळले होते. इथली निसर्ग संपदा कशी आहे त्याच्याबद्दल रामदासांनी आपल्या दासबोधात किंवा अन्य ग्रंथात खूप वर्णन करून ठेवले. निसर्ग कसा असतो त्याच्याबद्दल. कैलासनाथ श्री शिव महाबळेश्वरच्या या ब्रह्मारण्यात स्वयंभू प्रगटला होता. 5 नद्यांचं उगम त्याच्या शेजारीच होता आणि त्याच्याच महादेवाच्या मंदिरामध्ये ही आईसाहेबांची सुवर्णतळा करण्याची योजना महाराजांनी केली. म्हणजे पवित्र क्षेत्र जिथं अनेक नद्यांचा वास आहे आणि प्रत्यक्ष शंकराचा निवास आहे, अशा स्थानावरती शिवाजी महाराजांनी ही योजना केली. या मंदिराच्या पासून जवळच पश्चिमेला समर्थांनी हनुमान स्थापन केला होता. तोही एका मंदिरात छोट्या स्वरूपात उभा आहे. महाबळेश्वरात एक थोर सत्पुरुष
राहत होते. वेदमूर्ती गोपाळ भट बिन श्रीधर भट महाबळेश्वरकर ते सूर्योपासक होते, सूर्याची उपासना करणारे होते. आणि आईसाहेबांनी आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्यापासून अनुग्रह घेतला होता. आता त्यांच्या सान्निध्यात म्हणजे साधू पुरुषांचाही सहवास आहे महाबळेश्वरातला लाभावा, हाही भाग आहे. महाराजांनी आईसाहेबांच्या तुळेसाठी विपुल सोनं महाबळेश्वराकडे पाठवून दिलं. आईसाहेब बरोबर महाराजांचे जुने जाणते कारभारी सोनोपंत डबीर आणि इतरही लोक. सोनोपंत डबीर आता वार्धक्यानं थकले आहेत म्हणून महाराजांनी त्यांच्या पुत्राला त्याची बहिरंभट त्याला काम दिलंय. आणि मग सोनोपंत थोडं स्वस्थ राहत आहेत पण त्यांना बरोबर घेतलं. पालखी घालून लवाजमा सगळा आईसाहेबांना सगळं महाबळेश्वराला आला. महाराज यावेळी साधारण 2-3 दिवस महाबळेश्वरात राहिले. आधी व्यवस्था करणं, कार्यक्रम नियोजन सगळं. सोनोपंत डबीर आता थकून गेले होते. पंतांचं वय आता खूप झालं होतं. दृष्टी आणि शक्ती पार क्षीण झाली होती. दिसायचंही कमी आलं, शक्तीही कमी झाली. दिव्यातलं तेल आता संपत आलं आहे. पण महाराज सोनोपंतांना वडिलांसारखा मान देतात. आपल्यातले वडीलधारे आहेत. मागे मी सोनोपंतांचा मायना सांगितला. शिवाजी महाराज एक शब्द आपल्या वडिलांच्या विषयानं अपशब्द बोलले. आमचे वडील एवढे शहाणे म्हणतात पण आम्हाच त्यांनी ओळखलेच नाही. आणि सोनोपंत रागावले. ते सोनोपंत हे आहेत. काय बोलता, कुणाच्या वंशात जन्माला आला आणि वडिलांना बोल ठेवता. वडील मिळवून एखादा डोंगर गेला तर त्याचं मोल ते काय. अख्खी पृथ्वी तुमच्यासाठी जिंकण्यासाठी इथं तयार आहे. सगळी पृथ्वी जिंकायला तुम्ही निघालात, त्यात एक डोंगर परत घेतला तर काय बिघडलं. कुणाला बोलता तुम्ही, रामाच्या वंशात जन्माला आला, तुम्हाला लक्षात येतं का. हे बोलायची ताकद असणारा माणूस म्हणजे सोनोपंत डबीर. शिवाजी महाराज लहानपणापासून त्यांच्याबरोबर वावरले आहेत त्यामुळे वडीलधारे म्हणून त्यांना मान देतात. वडिलांसारखा मान देतात. वडील याचा अर्थ ज्येष्ठांसारखा. पंतांनी आत्तापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली होती. शिवाजी महाराजांचे वकील म्हणून सोनोपंत औरंगजेबाकडे अनेक वेळा गेले आले होते. जुन्नर लुटलं शिवाजी महाराजांनी तेव्हा कोण गेलं होतं, हेच पंत गेले होते. शाहिस्तेखाना काढायसाठीही वकिलीसाठीही पंत गेले होते. नुकतंच 61-62 सालात बघा, तरी कामात आहेत ते. सोनोपंत डबीर म्हणजे शहाजीराजांनी जे लोक शिवाजी महाराजांना वयाच्या 12व्या-10व्या वर्षी बेंगळूरहून शिवाजी महाराज येताना अष्टप्रधान करून दिलं होतं त्यातले डबीर म्हणून दिले होते. सोनो विश्वनाथ असं त्यांचं नाव. सोनो विश्वनाथ डबीर. डबीर म्हणजे परराष्ट्र मंत्री, डबीर म्हणजे वकील, शिवाजी महाराजांसाठी परराष्ट्राचं काम करणारा. पंतांचे चिरंजीव त्र्यंबक पंत हेही विशेष महाराजांच्या मर्जीतले आहेत, महाराजांच्या कामात आहेत. त्र्यंबक सोनो डबीर. सोनोपंत थकले म्हणून आता ते काम करतायत. सोनोपंतांना फारसी भाषा उत्तम येते. पोरगाही फारसी भाषा चांगली जाणतो. महाराजांच्या बाळपणापासून सोनोपंत सावलीसारखे मागे उभे होते. आता सूर्यग्रहणात सुवर्णतळेचा सोहळा महाबळेश्वराच्या सन्निध होणार. महाबळेश्वर म्हणजे महादेव, महाबली ईश्वर आणि महाबली दानवाला मारणारा ईश्वर असं दोन्ही अर्थ आहेत त्याचे. त्याकरता आईसाहेबांबरोबर पंतही निघाले. महाबळेश्वराचा आवार आणि मंदिर गजबजून गेलं. ग्रहण काल लागला. स्नानादी विधी झाले. एका पारड्यात आईसाहेबांना बसवलं. ग्रहण लागल्याचं स्नान करतो ना आपण. परवा काल ग्रहण होतं गणपतीच्या त्या पौर्णिमे दिवशी. अनंत चतुर्दशी या दुसऱ्या दिवशी ग्रहण होतं. आपण स्नान लागल्याचंही केलं, सुटल्याचंही केलं. लागल्याचं सुटल्याचं दोन्ही स्नान करावी लागतात. पहिलं स्नान असतं ते लागल्या लागल्या करायचं असतं आणि दुसरं असतं ते ग्रहण सुटल्यानंतर करायचं असतं. ग्रहण सुटलेलं स्नान जे आहे ना ते स्वार्थाचं आहे, म्हणजे सुटल्यावर खायचं आहे म्हणून. एक स्नान आहे ते धर्माचं आणि दुसरं जे स्नान आहे ते आपल्या स्वार्थाचं आहे. एक स्नान आहे ते परलोकाचं आणि एक स्नान आहे ते या लोकाचं आहे. धर्माचं म्हणजे धर्माने सांगितलं आहे ग्रहण लागल्या लागल्या स्नान करावं, त्याशिवाय शुद्धी नाही. आणि सुटल्यानंतरचं स्नान आहे ते ग्रहण सुटल्याचं आहे, म्हणजे ते हे संपलं ग्रहण काळाचं. सुतक संपलं. ग्रहणात सुतक म्हणतात ना त्याला एका अर्थानं. शुद्ध नाही. ग्रहण सुटल्यानंतर स्नान केल्याशिवाय अन्न खाता येत नाही. मग आपल्या पोटासाठी खायचं स्नान म्हणून ते आपलं मतलबाचं स्नान झालं. पहिलं धर्माचं.
पहिलं देवाचं आणि दुसरं स्वतःचं असं आहे. शिवाजी महाराजांनी ग्रहण लागल्याची स्नानं केली. हो हो खरं आहे. दुसरा आपला एकादशी देवाची पारणं आपलं. अगदी 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 सगळ्या सणाला तसं आहे. शिवाजी महाराजांनी आईसाहेबांना स्नान वगैरे झाल्यानंतर त्या तागडीत बसवलं. तागडी सजवली असेल, किती छान केली असेल, फुलांनी सजवलं असेल, त्याला काही घातलं असेल, बसायला आसन ठेवलं असेल. आईसाहेब बसल्या. दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरा, पुतळे, अलंकार, पुतळ्या म्हणजे नाणी, ती टाकली. शास्त्री पंडित सगळे तिथं उपस्थित होते. तुला दानासाठीचे मंत्र, आधी त्या तराजूची पूजा करायची असते, ती पूजा करून तराजूत आईसाहेबांना बसवलं. मंत्र सुरू झाले. तुला दानाचे मंत्र म्हणतात ते मंत्र म्हणते, वैदिक मंत्र म्हणायला सुरुवात झाली. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचं कौतुक वाटत होतं. केवढा माझा पोरगा, केवढा रम्य संस्मरणीय आनंददायी हा प्रसंग आहे. काय पोराने यापेक्षा अजून करावं. मी सांगल ते करतोय. आत्ता मला वाटलं की दान करावं, पोरानं केलं. सोन्याचं दान केलं. नुसतं असं तोळाभर, मासाभर, ग्रॅमभर, अर्धा मासा नाही, माझ्या वजना इतकं सोनं. किती किती पोरगा कर्तबगार किती. शिवाजी महाराजांनी हे जे दिलेलं आहे ना सोनं, हे स्वराज्याच्या खजिन्यातलं काढलेलं नाही, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांनी दिलेलं हे खाजगीतलं आहे. म्हणजे स्वतःच्या उपजीविकेसाठी जी व्यवस्था लावून ठेवलेली असते, शहाजीराजांनी केली होती. जिजाऊ साहेबासाठी चोळी बांगडीला आणि त्यांच्या दानधर्माला त्यांना बायकोला आपण देत नाही का. बायको म्हणते पॉकेट मनी द्या, महिन्याला मला लागतात, माझ्या खर्चाला कशाला लागतात पैसे, तुम्ही विचारायचं नाही, त्या पैशाचा हिशोब. मग नवरा स्वतःहून महिन्याला पैसे मिळाले की 2000 1000 काहीतरी काढून देतो. नाही दिले की भांडणं होतात. भांडणं होऊ नये म्हणून नवरा देत असतो. हां, खरं भांडणं व्हायचा काही विषय नसतो, द्यायचे असतात. बायकोला खर्चाला लागतात, दानाधर्माला लागतात, तिच्या कामाला लागतात. तिला इच्छा झाली की देवाला चाललो आहे, 100 रुपये ठेवावेत, कुठले द्यायचे तिने, ती काय मिळवते काय. नवऱ्याचं काम आहे बायकोला पैसे द्यावेत. देवाला जाते मी म्हणल्यावर नवऱ्याने ओळखायचं, हे धर ठेव देवाला, तुला काय पाहिजे ते कर, किती पाहिजेत घेऊन जा. आपल्याकडे धर्म असा असतो. बायको म्हणजे अर्धांगी. नवऱ्यानं जर काही केलं तर अर्ध पुण्य बायकोला जातं, पण बायकोने केलेलं नवऱ्याला येत नाही, बरं का, लक्षात ठेवा. हां, अर्धांगी जे काही नवरा करतोय त्यात ती सहभागी असणं अर्धा भाग तिचा आहे. जिजाऊ साहेबांच्या अर्थानं मी सांगतोय तो विषयाचा आहे की जिजाऊ साहेबांच्यासाठी शहाजीराजांनी गाव लावून ठेवलं होतं. गावाला येणारा महसूल राज्याचा जो आहे ते त्या गावाचा महसूल जिजाऊ साहेबांनी खर्चायचा, त्यांच्या इच्छेप्रमाणे करायचा. कुणाला त्यांना वाटलं ही आपल्या सेवेत असणारी मुलगी आहे, हिचं लग्न आहे, ह्याच्यासाठी खर्च करा, ही आपल्या राज्याचे सरदार आहेत, ह्याला काही आपद आहे, ह्याला पैसे द्या, खर्चा. त्यांच्या इच्छेने करायचं, त्याचा विषय. त्याच्यासाठी खाजगीला वेगळा वेगळा कारकून लावलेला असतो, खाजगीचा व्यवस्थापक असतो. खाजगीवाले म्हणतात त्याला. पेशव्यांच्या खाजगीची व्यवस्था करणारे जे आहेत ते खाजगीवाले, सरदार लिमये, त्या घरात खाजगीची व्यवस्था त्यांची पेशव्यांची दिली होती. त्यांनी पंढरपुरात मोठी वास्तू बांधलेली आहे. त्यांच्याकडे पांडुरंगाची सोन्याची पंचधातूची मूर्ती आहे. कधी गेलात तर खाजगीवाल्याच्या वाड्यात पहा. प्रदक्षिणा रस्त्यावर माहेश्वरी आहे की नाही धर्मशाळा, तिथं ते देव आहेत, बघून या. निदान सोन्याचा पांडुरंग तरी पहा. माहीत नाही कोणाला, बघून या, अवश्य पहा. पंचधातूचा त्यात सोनं पण आहे, माहेश्वरीमध्ये आहे. अहो, एका माणसाला उचलत नाही एवढा मोठा आहे. आता सुमारे 18 इंचाचा पांडुरंग आहे, कधीतरी पहा, उत्तम आहे. खाजगीतून ती व्यवस्था होते, अशा अर्थाने खाजगीवाल्यांनी केलेलं आहे. आईसाहेबांसाठी अशी व्यवस्था आहे. शिवाजी महाराजांसाठी खाजगीची व्यवस्था स्वतंत्र आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जे केलं त्यातलं हे सोनं नाही आहे. खाजगीची व्यवस्था स्वतंत्र आहे. शिवाजी महाराजांचा बाकी सगळा उद्योग असला तरी खाजगी रोजच्या चरित्रार्थासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली असते. आता मोदीला नाही का पगार दिला जात, माहिती आहे ना आपल्याला. मोदी पंतप्रधान आहेत, रोज राज्याचा गाडा करतात, पण राज्याचा गाडा करीत असताना त्यांच्या खाजगी खर्चासाठीच त्यांना एक व्यवस्था निर्माण केलेली असते, त्यातून पगार दिला जातो. तसं शिवाजी महाराजांची खाजगीची व्यवस्था काहीतरी होती आणि त्या व्यवस्थेतून आलेल्या उत्पन्नातून आलेलं सोनं आईसाहेबांसाठी शिवाजी महाराजांनी खर्च केलेलं आहे. पहा पोरगा कसा आहे. माझा मुलगा केवढा पराक्रमी आहे, मी म्हणाल ते करतोय. मला इच्छा झाली दान करावं तर त्यांनी सोनं दान केलं, नुसतं नाही, माझ्या तुळेचं दान केलं. किती आनंद वाटत असेल. उंच उंच सह्याद्रीचे ते वृक्ष, हिमाच्छादित हिमालयासारखा हा वृक्षाच्छादित सह्याद्री,
येथे ती प्राचीन शिवमंदिर जवळ पंचगंगांच्या उगमधारा खळखळ वाहत आहेत, वेदमंत्र तसेच वाहत आहेत मुखातून. एका परड्यात आई बसली आहे आणि एक मुलगा दुसऱ्या परड्यात आपल्या हातानं सोनं घालतोय. काय दृश्य आहे, काय आनंद असेल. करा कल्पना एकदा मातृपूजेची. मदर्स डे नुसता साजरा करणं, आईची एका दिवशी पूजा करायला जाणं आणि वर्षभर आईला वृद्धाश्रमात ठेवणं किंवा तिच्याकडे न पाहणं. आम्हाला जर मदर्स डे करायचा असेल तर 24 तासही आमच्या सहवासात असली पाहिजे. सतत दिवसा रात्री शेजारी आम्ही असलं पाहिजे, तर तो मदर्स डे आहे. आम्ही भक्त पुंडलिकाचे वारस आहोत. बरोबर आहे की नाही? का? आम्ही विठोबाचे भक्त आहोत. त्या अर्थाने भक्त सगळे जे संत आहेत ते आमचे पूज्य आहेत. ते आम्ही त्यांचे तुकाराम महाराजांचे वारस, ज्ञानेश्वर महाराजांचे वारस, पुंडलिकाचे वारस त्या अर्थाने आहेत. आणि आम्ही पुंडलिकाचा वारसा चालवला पाहिजे, त्या अर्थाने आम्ही वागलं पाहिजे. आईसाहेबांची तुळा झाली आणि नंतर महाराजांनी काय केलं? पंतांना हाताशी धरलं आणि त्यात तागडीत बसवलं आणि सोनोपंतांची महाराजांनी तुळा केली. किती विलक्षण आहे ना. आपल्या पुढे असणारा कामगार, भले तो वयानं ज्येष्ठ आहे, ज्ञानानं ज्येष्ठ आहे, आपण मान देतोय, पण त्या मानाचा भाग शिवाजीराजांनी असलेल्या कामाच्या माणसाला तागडीत बसवलं आणि त्यांची सोन्याने तुळा केली. सोन्याची सोन्यानं तुळा केली. पहा शिवाजी महाराज कसे विलक्षण आहेत. जगातला एकमेव पहिला राजा. अनेक राजे आले आणि गेले, त्यांनी सोनं दान दिलं, आपल्या वजना इतकं दान दिलं, अनेक वेळा सोन्याने तुळा केल्या, पण आपल्या पदरी असणारा सोन्याहून मोलाचा माणूस, त्याची तुळा करणारा राजा पहिला. आता दुसरा कोणी होईल का नाही माहीत नाही. नाहीच. याच्या आधी कोणी केली नाही. देवादिकांनी सुद्धा केली नाही. कुठल्याही राजाने केली नाही. कुठल्याच राजाने केली. पहिला आपल्या पदरी कामाला असणारा माणूस, त्याचं मोल ओळखणारा. एक एक माणसाचं मोल काय, एक एक माणसाचं मोल सोन्यापेक्षा जास्त आहे. त्या माणसाला मी जपतो. म्हणून शिवाजी महाराजांनी सोनोपंतांची तुळा केली. सोनोपंतांना एका तागडीत बसवलं. आईसाहेबांनंतर दुसऱ्या तागडीत सोनं वारंवार भरलं आणि ते सगळं सोनं तिथं आलेल्या लोकांना वाटून टाकलं. नुसतं ठेवायचं आणि परत घरी न्यायचं नाही. आता राजकीय पुढाऱ्यांच्या तुळा तशा असतात. चांदीनं तुळा केली, काय धान्याने तुळा केली. 10 धान्याने, गहू, तांदूळ, ज्वारी, मका, गूळ, साखर, धान्य आणतात, नुसती तुळा करतात आणि परत घरात नेऊन ठेवतात. तसं नसतं. ते आलेलं दान करायचं असतं. हे दान करायचं असतं. शिवाजी महाराजांनी ते दान केलं, सुवर्ण दान केलं. 2 पुरुषांचे, 2 म्हणजे आईसाहेब आणि सोनोपंत यांच्या वजना इतकं सोनं महाराजांनी दान केलं. सोनं दान केल्यानं अनेक गोष्टी घडतात असं सांगतं धर्मशास्त्र. सगळ्यात दान चांगले काय आहेत, त्यात सुवर्णदान पण आहे. आणि सुवर्णदान जेवढं तुम्ही कराल तेवढं पुढच्या जन्मी तुम्हाला जेव्हा मानव देह प्राप्त होणार असेल तेव्हा तुमची कांती सोन्यासारखी, सोन्याची म्हणजे गोरी होते. बघा, करून बघा, पुढच्या जन्मी काय होते सांगायला या. दोन्ही तुळा पार पडल्या. दोन्ही तुळा पार पडल्या. करतात माणसं, अजूनही करतात, काही नाही, सांगत सुद्धा नाही. दोन्ही तुळा पार पडल्या. तारीख होती 6 जानेवारी 1665 नव्या वर्षात, इंग्लिश नव्या वर्षात. आणि पौष अमावस्या असाही तो विषय आहे. अमावस्याच्या दिवशी शिवाजी महाराजांनी हे केलं. दोन्ही तुळा पार पडल्या, यथासांग पार पडल्या. आणि याच वेळी मिर्झा राजे नर्मदेच्या तीरापर्यंत येऊन पोचले. हंडियाच्या घाटाने मिर्झा राजांनी नर्मदा ओलांडली. तारीख 9 जानेवारी 1665. 9:30 वाजले. आपला पाठ इथंच थांबू. बाकीचा भाग आहे तो उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. उद्याच्याला खांडेनवमी आहे. खांडेनवमी म्हणजे आयुध नवमी. आयुध म्हणजे शस्त्र, म्हणजे आपलं शस्त्र आहे, ज्याच्या बळावर आपल्याला इथून पुढचं आयुष्य जगायचं आहे. त्या शस्त्राच्या प्रती स्नेहभाव किंवा पूज्यभाव, त्याचं पूजन असा विषय चालत असतो. परंपरेनं ते आपल्याकडं वर्षानुवर्ष, प्रभू रामचंद्र असतील किंवा काय म्हणू आपण त्याला, पांडव असतील, मराठी शाहीतले लोक असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील,
महाराणा प्रताप असतील किंवा अनेक राजे महाराजे आहेत, शीख राजे आपले जे आहेत, गुरु गोविंद सिंग आहेत, या सगळ्यांच्याकडे ही परंपरा, या सगळ्या म्हणजे हिंदू धर्मातली ही परंपरा आहे, सगळ्यांकडे चालते. राजे महाराजे मोठ्या पद्धतीनं करतात म्हणून नाव घेतलं. पण सामान्य ते सामान्य लोकसुद्धा शिलंगणाच्या आदल्या दिवशी, नवमीच्या दिवशी शस्त्रपूजन करायचं असतं आणि शस्त्रपूजन करून ते धारण करून दशमीला शिलंगणाला बाहेर जायचं, शिलोल्लंघन करायचं. आपल्या स्वराज्याच्या सीमा वाढवायच्या असतात. मग त्या सीमा अनेक प्रकारांना वाढवायच्या. ज्ञानाची सीमा वाढवायची, पुण्याची सीमा वाढवायची, आपल्या काय म्हणायची यशाची सीमा वाढवायची, किंवा प्रदेश जिंकण्यासाठी, आता भारतवर्षाच्या सीमा दिगंत होण्यासाठी, भारत जगाचा ज्ञानगुरू होण्यासाठी या सीमा वाढवण्याचं काम चालू आहे. त्यात आपण सगळेजण समाविष्ट आहोत. ज्ञान आपण घेतो आहे, पुढच्या पिढीला द्यायचा प्रयत्न करणार आहोत. अजून 4 वर्षांनी असेल. आत्ता ग्रहण चालू आहे. ग्रहण म्हणजे संग्रहण बरं का, ग्रहण म्हणजे ग्रहण सूर्यचंद्राचं नाही, ग्रहण म्हणजे घेण्या. आणि उद्या 4 वर्षानं ते दान सुरू होईल. तर त्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. या परंपरा आपल्याला ज्ञात असतील तर ते चालेल. म्हणून शस्त्रपूजनाचा, शस्त्र आणि शास्त्र अशा विषयाने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम उद्याच्याला संध्याकाळी 7 वाजता एकनाथ भवनला आपण करणार आहोत. सगळ्यांनी अवश्य या. माहिती खूप मिळेल. एक शस्त्राचा जाणता ज्ञाता हिंदुस्थानात त्याच्यासारखा कोणी नाही असा उद्याच्याला आपल्याला व्याख्यान द्यायला येणार आहेत. कोल्हापुरातले लखन जाधव आहेत. हे ज्योतिबा देवाचे पुजारी आहेत, पण शस्त्रविद्येतले आहेत. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आपल्या वारकऱ्यांच्या हिशोबानं ते वारकरी आहेत. सव्यसाची गुरुकुल, नुसतं शस्त्राचं ज्ञान देणारं गुरुकुल त्यांच्याकडे आहे. तुम्ही जर त्यांच्याकडे 4-5 वर्ष राहिलात तर सर्व विद्या परांगत व्हाल. अशा पद्धतीचं शिक्षण त्यांच्याकडे देण्याची व्यवस्था आहे. तर त्यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि ते उद्याच्याला यासाठी पूजनासाठी आणि उद्बोधन करण्यासाठी आपल्या वारकरी बांधवांना भेटण्यासाठी येणार आहेत. सगळ्यांनी अवश्य या. संध्याकाळी 7 ते 8 साधारण हा कार्यक्रम होईल. मुख्य कार्यक्रम, मुख्य पाहुणे जाती शस्त्रपूजन, त्यानंतर भाषण आणि ते झाल्यानंतर आपल्या सगळ्यांनाही तुळशी फुलं ठेवले जातील. शस्त्रपूजनाची व्यवस्था आहे. त्यामुळे सगळ्यांनी अवश्य या. आपल्या मित्रपरिवाराला सांगा. आता 2 दिवसात आज उद्या गावात जे काही फिराल, तुमची गाठ पडतील त्यांना सांगा. जास्तीत जास्त संख्येने या एवढंच आवाहन करतो. बाकी थांबतो. उद्या हो राहणार.